नमस्कार मित्रांनो, आई वडिलांना आजी आजोबांना आता सवलतीसाठी रांगेत उभं राहावं लागणार। एसटीचा हा नवा नियम खरंच सामान्य जनतेसाठी आहे का की अजून एक त्रास? हा प्रश्न आज सगळेच जण विचारत आहेत। नेमकं काय झालंय तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं एक नवीन नियम लागू केलेला आहे। आता महिला आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी मधील सवलतीसाठी NCMC कार्ड त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेलं आहे। म्हणजे काय तर फक्त आता आधार कार्ड दाखवून तुम्हाला सवलत मिळणार नाही। सामान्य माणसाची अडचण काय, चला जरा विचार करूयात। गावाकडे राहणारे जे आजी आजोबा आहेत, मोबाईल वापरणं जेमतेम जमतं, डिजिटल व्यवहार त्यांना माहीत नाही। आता त्यांना त्या ठिकाणी एक स्मार्ट कार्ड काढायचं आहे, त्यात पैसे भरायचे आहेत आणि जो किमान बॅलन्स आहे तो देखील ठेवायचा आहे, नाहीतर त्यांना पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे। तर आता हे NCMC कार्ड म्हणजे काय तर हे एक स्मार्ट कार्ड आहे, प्रीपेड वॉलेट सारखं काम करतं। नवीन कार्डसाठी तुम्हाला 199 रुपये शुल्क लागणार आहे। जर जुने कार्ड तुम्ही परत केलं तर तुम्हाला 149 रुपये द्यावे लागणार आहेत आणि किमान 100 रुपये बॅलन्स त्या ठिकाणी त्या कार्डमध्ये ठेवणं गरजेचं असणार आहे। पण प्रश्न असा आहे की डिजिटल प्रणाली चांगली गोष्ट आहे, गैरवापर थांबवण्यासाठी नियम असायलाच हवेत, पण ग्रामीण भागात सगळीकडे सुविधा आहेत का? ज्येष्ठ नागरिकांना हे सोपं जाणार आहे का? प्रत्येकाला हे कार्ड सहज मिळणार आहे का? आज आपण तरुण आहोत, उद्या आपण पण ज्येष्ठ होणार आहेत। आपल्या आईवडिलांना जर छोट्या छोट्या सवलतीसाठी अशा पात्रतेतून जावं लागत असेल तर हा नियम खरंच लोकहिताचा आहे का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे। एसटीच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? हा निर्णय खरंच योग्य आहे का की सामान्य जनतेला त्रास देणार आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना, नातेवाईकांना नक्की पाठवा। आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल तर जाताना तेवढं चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा। धन्यवाद।